हा 2-2:30 वाजता व्हेंटिलेटरवर गेलाय. मग डॉक्टरांनी तिथे थांबणं काम आहे का नाही? सिस्टर बसल्यात मोबाईलवर गेम खेळत. सिस्टर आज सकाळच्या ह्याच्यामध्ये जे सांगितलं होतं की आपल्या दुसरा जो केला का सिटी स्कॅन त्या सिटी स्कॅनमध्ये जो तुमचा मेन आर्टरी आहे त्या आर्टरीला जो प्रॉब्लेम आहे ते सकाळी सांगितलं गेलं आणि तर ह्या याच्यामध्ये फार सिरियसली दुपारच्या वेळेसच सांगितलं गेलं. ऐका तुम्हाला सांगतो मी आता सगळ्यात हा पहिल्यापासून आहे डॉक्टरची शिर म्हणले ब्लॉकेज आहे बरं का, शिर ब्लॉकेज आहे, काय ऑपरेशन करून व्यवस्थित होते म्हणले. असं त्यांनी काय क्रिटिकल सांगितलं नाही. बरं ठीक आहे, ते जाऊ द्या. पुढं ज्यावेळेस 3 वाजता म्हणले व्हेंटिलेटरवर पेशंट गेलाय त्यावेळेस 2 तास आम्ही तर नुसतं प्रत्येकाला नंबरच विचारत होतो डॉक्टरचा, कोणी नंबरच द्याय ना. पुन्हा काय करायचं माणूस मेल्यावर? डॉक्टर तर हजर नाही, डॉक्टर येतात मध्ये. आणि आल्यावरती काय म्हणतोय साखरे जा मारला पेशंट काय करायचं का, ही बोलण्याची भाषा आहे का साखरेची? आणि आमच्या जागेवर साखरेची माहिती मिळाली तर कसं झालं असतं? प्रत्येकाची भावना आहे का नाही? नाही परंतु हा ते चुकीचं आहे. परंतु जे सिरियसली जे ब्लॉक दिसले ना डबल का करावं लागलं आपल्याला सिटी स्कॅन नाही पण हे ज्या प्रकारे जे पुरीको आणि जे सिटी स्कॅन केला त्याच्यामध्ये ते आढळली सांगितलं नाही मला आणि सांगतो की सकाळच्या ह्याच्यामध्ये त्या पेशंटला असं असं हे झालेलं आहे सांगितलं. कधी ते लक्षात घेऊ शकेल किंवा नाही असं सांगता येत नसतं. तर पुढचा एक मुद्दा आहे का, पेशंट समजा आता पोस्टमॉर्टम मध्ये कळलंच किती वाजता डेट गेली, त्याच्यानंतर मला 2दा गोळ्या आणायला लावल्या. 4 वाजता गोळ्या आणायला लावल्यात माझ्याकडे रिसिप्ट आहे. 2दा गोळ्या आणायला मग त्याच वेळेस सांगायचं डेट झालाय म्हणून विषय संपला. की व्हेंटिलेटरवर घेतल्यापासूनचा जो आहे किती वाजता घेतला काय घेतलेलं गोळ्या कुठल्या सांगितलेल्या होत्या तो तर बदलणं गरजेचं आहे. तुम्ही सिक्युरिटीने डॉक्टरला आज एवढे 10 ते 12,000 पेशंटचं आपण एंजिओग्राफी प्लास्टिक वगैरे केलेलं आहे. असं कुठल्या तरी डॉक्टरला कसला सिरियसनेस नाही सर. सर अजून एक सांगतो, तुमच्या चौकशी अहवालामध्ये आम्ही पावती हे करायला गेलो रात्री ऍडमिट करायला, तर ती लेडीज वेब सिरीज बघत होती. माझी वेब सिरीज झाल्यावर हे करू कसलं सिरियसनेस नाही. मालिका बघत येते तिथं माणूस मारायला लागले ती जर मालिका बघत नाही ते चुकीचं आहे. अशा कर्मचाऱ्यावरती जितका जमेल तेवढा कडक कारवाई करण्यासाठी साखरेवर पहिली कारवाई झाली पाहिजे. एक मिनिट सांगतो. तर अशा कर्मचाऱ्यावरती चौकट कर्मचाऱ्यांचं बऱ्याचशा ठिकाणी तसं म्हणून नाही कोणत्याही क्षेत्रात बघितलं तर असे प्रॉब्लेम आहेत बरोबर नाही. पण साखरे डॉक्टर ज्या प्रकारे बोलतो अजून एक गोष्ट उलट बोलतो. अजून एक गोष्ट, तुमच्या पेशंट मध्ये डेट झाला आणि तुमचा गार्ड बाहेर बसलेला आहे. ती गार्डला म्हणतो आम्हाला बघू देता मध्ये नुसतं ते माहिती आहे आम्हाला काय म्हणतो डॉक्टर खोटं का बोलले आमच्या 2 तास आमच्या ते जरी डॉक्टर समजा हात नसले तर दुसरे मेडिकल ऑफिसर फक्त सिस्टर होते आणि ती रोड उकळत बसली. सिच्युएशन मध्ये डॉक्टर हवेत ना ते. आम्हाला काय वाटतं आयसीयू मध्ये पेशंट आहे आणि सिस्टर रोड उकळत बसल्यात मध्ये. हे माझ्या भावना बघावं आम्हाला असं वाटतं तो बघावं मध्ये त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल हे निश्चित आहे. ती खालची कोणती मॅडम असेल कुठली सिस्टर असेल ती साखरेवर कारवाई करायला पाहिजे. साखरे डॉक्टरवर आणि 2:30-3 वाजता जर ते सिटी स्कॅन होते निश्चित कारवाई केली पाहिजे. साहेब बोल नाही लक्षात घ्या 2 तासातच एकदम म्हणजे लक्षात घ्या 10 मिनिटात 2 तास हा नाही. जर ती रक्तवाहिनी मुख्य रक्तवाहिनी जर गप्प झाली असेल तर 5 मिनिट सुद्धा असं राहू शकत नाही हे लक्षात घ्या. सिटी स्कॅनच्या आधी व्यवस्थित होतं. सिटी स्कॅन तेच सांगावं लागलं. एखाद्या आता शेतकऱ्याच्या जर बघितलं एखादा पाईप असा फुगा जर आला असेल तर काय झालं असेल तर तो किती प्रेशरने लगेच फुटू शकेल असं सांगू शकत नाही आपण. हे लक्षात घ्या. ते झालं पण 2 ते 5 पेशंट सिरियस असताना साखरे डॉक्टर मध्ये पाहिजे का आयसीयू ना सांगायला लागलो की व्हेंटिलेटरवर घेतल्याच्या नंतरचा जो आहे त्या याच्यामध्ये जो रप्चर सकाळी पेशंट असं वाटतो त्यावेळेस ज्यावेळेस डायग्नोज केलं त्यांनी की हे असं असं आहे याच्यात रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम आहे सांगितलं ना सर का नाही सांगितलं? रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेज आहे, ऑपरेशन करून ओके होईल बरं का. हा ऑपरेशन करून ओके होईल. आम्ही आमच्या नातेवाईकची बेटा येणार होते बघा, आता वडील आहेत आमचे, त्यांचं साधं बोलणं सुद्धा झालेलं नाही. शेवट आम्ही नॉर्मली आज सुट्टी आज येणार होते म्हणून त्यांना डॉक्टरच्या ह्याच्यासाठी ऑपरेशन करून कळेल असं म्हणल्यावरती सुद्धा ज्यावेळेस असा त्याचा प्रॉब्लेम येतो हे बॅड लक आहे आपलं की ऑपरेशनच्या अगोदरच असं कित्येक पेशंट आहेत
नाही पण ठीक आहे. कित्येक पेशंट असे आहेत हार्टच्या आत्ताच्या जर बघितले तर घरापाशी असं व्यवस्थित वाटतात आणि रस्त्यामध्ये गेलेले आहेत. पण इथं आल्यानंतर काही काही वेळेस असं झाले फ्लॅट लाईन आले त्याच्यावरती आपण त्यावेळेस उपचार केले, पेशंट वाचले. आपलं नशीब थोडंसं ऐक उपचार केले की जे रप्चर होणं आहे म्हणूनच ते PM पण आपण उलट असं झाकायचं असतं तर आम्ही म्हणलं असतं PM नको, पण त्यांचं पोस्टमॉर्टम आपण करूया. तुमच्या ज्या काही शंका असतात त्या सगळ्या त्याच्यातून निघत असतात. तिथं जरी डॉक्टर तिथं बसून जरी असता, लक्षात आलं का तुमच्या, तिथं जरी डॉक्टर तिथं बसून असतं तर हे कुठलेलं काहीही करता आलं नसतं. ही 100 नाही 1001 नाही पण आम्हाला माहिती द्यायची ना, मग आम्ही काय लक्षात म्हणतो ठेवा. माहिती दिली ना आम्हाला. काय सांगितलं की सकाळच्या वेळेस जे होतं ना सांगितलेलं, जो सकाळपासून पेशंट होतं, पेशंटचं नातेवाईक होतं, त्यांना सांगितलं होतं की असं असं त्याच्या ह्याच्यामध्ये रक्तवाहिनीमध्ये ऐका बा की रक्तवाहिनीमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे. आपण ऑपरेशनच्या ह्याच्यातून आपण बघूया त्याच्यात काही स्टेंटिंग करता येईल का पुढच्या ह्याच्यामध्ये असं. परंतु आपलं नशीब थोडंसं की त्या ह्याच्यात अगोदरच ते खूप नशीब नाही हो, ते हलगर्जीपणा आहे साखरे अरे बा लक्षात आलं का की हलगर्ज तू तिथं जरी बसून असते बसूनचा विषय patient- नाही. ऐक ना. आमचा पेशंट परवा दिवशी रात्री ऍडमिट केला. 2 दिवस झाला आम्ही सांगतो पाठीत चमकत आहे. 2 दिवस काय केलं तुम्ही हे म्हणणं आहे ना आमचं. आणि आज एक सर सांगतो तुम्हाला, हा. कित्येक असे अति प्रमाणात चमकत गोष्ट होतं. होत रडत नाही, होती आई दुसरीकडे अक्षरशः. घेऊन जावा तुम्ही सर डायरेक्ट. महत्वाचा मुद्दा अशा कोण होत नव्हतं ना, आम्हाला पुढे शिफ्ट करायला लावायचं. लक्षात घे की कसं करण्याचं आज ज्यावेळेस एक जे आहे परत जर केलं समजा केला त्याच्यामध्ये फॉल्ट सापडला की असं असं आहे. साहेब आपल्याला जे आणि ज्यावेळेस आज आता 2-2.5 ला त्यांनी सांगितलं असतं तरी चाललं असतं. अरे बरं, थोडीशी अडचण आहे बाबा तुमची, जरा ही critical आहे. त्यांचा काही काय सांगितलं कुठं जरी नेलं असतं नाही बरोबर आहे. पाठीवर जरी कुठं त्याला नेलं जरी असतं, सांगितलं की पेशंट थोडीशी जरा अडचण आहे. सकाळच्या वेळेस पण नाही आमचं एकच म्हणणं आहे स्पष्ट आहे. साखरे डॉक्टर कारवाई झाली. आणि काही म्हणणं नाही. साखरे डॉक्टर कारवाई झाली. सकाळी जरी आले तरी किती वेळ बसतात ते? आल्यावरती आमचं संध्याकाळी आलं. आज सकाळी आज किती वाजेपर्यंत तिथं होतो सांगतो. मी स्वतः तिथं होतो. दुपारी ज्यावेळेस मी 1:30-2च्या दरम्यान तिथं मी चक्कर मारली ICU. डॉक्टर पुण्याचे डॉक्टर सुद्धा लहान बाळाचे डॉक्टर सुद्धा तिथे येऊन गेलेले होते दुसऱ्या त्याच्यासाठी. बघा आज जर बघितलं त्यासाठी ऐकलं, आज जर बघितलं त्यांचे वाक्य आहेत विश्वराज हॉस्पिटलचे लहान बाळाचे कार्डिओलॉजीचे या प्रकारचे सेंटर आम्ही पुण्यात सुद्धा असं करू शकलो नाही. खंत आहे म्हणजे आम्हाला. आपण एकदा सेटअप केलेलं आहे हे आपलं थोडंसं नशीब थोडंसं की नाही, ते अगोदर फुटलं सेटअप ते चांगला आहे. फुटून आपल्याला लक्षात डॉक्टर घ्यायला तुम्ही तिथं असतं. डॉक्टर जो होता का तुमचा व्यवस्थित एक लक्षात घे. डॉक्टर व्यवस्थित नाही तुमचा तिथं माणसं काय मारायला सांगायला डॉक्टर. लागलो एक लक्षात घे की ह्या आज जर तसं असतं तर आज ते 5 ते 10 हजार आपण सर्जरी करू शकलो असतो का ही लक्षात घ्या की आणि आज प्रत्येक डॉक्टरला दोष देत नाही, फक्त त्या डॉक्टरला हे देतो. साखरे डॉक्टर म्हणाला बाहेर आल्यानंतर काय म्हणले माझं मी आपला पेशंट काय करायचं कर. ही भाषा आहे का त्याची बोलायची. त्याची माय वारली असती कसं वाटलं तसं असतं? बोलायचं फक्त एकच आहे आमचं बाकी नाही. आम्हाला फक्त न्याय द्या, आमचं काय नाही. त्या त्याच्यावर साखरे ऍक्शन घ्या. ऍक्शन घ्या साखरे डॉक्टर. बोलायचं नसतं निश्चितच आहे. एक 2 मिनिटं थांबा सांगतायत सर. सर जगदाळे मामा हॉस्पिटलनं आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि रुग्णांची जीवनदायिनी म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलचं नाव आहे. अतिशय मोठे मोठे तज्ज्ञ या हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ट्रॉमा युनिटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक बोटावर मोजणे इतकेच ट्रॉमा युनिट आहेत आणि त्यामध्ये बार्शीलाही ट्रॉमा युनिट आहे. अनेक मोठे तज्ज्ञ आहेत, अनेकांचे उपचार या ठिकाणी होतात. परंतु आत्ता जो प्रकार घडला त्यांचे जे आरोप आहेत तर त्यामध्ये नेमकं किती पत तथ्य आहे काय सांगाल आपण? 100% सांगतो की याच्यामध्ये आपलं म्हणजे पेशंटच्या दृष्टिकोनातून हलगर्जीपणा हा कुठल्याही प्रकारे नाही. ज्यावेळेस 2D आणि स्कॅन केला गेला त्याच्यामध्ये एका रक्तवाहिनीला प्रॉब्लेम आहे असं झालं. त्याच्यावर आपण ऑपरेशन करू शकतो अशा या प्रकारे होतं. परंतु बॅड लक असं नशीब आपल्या ह्याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये ते रप्चर झालं. अशा या कंडिशनमध्ये तो पेशंट कुठं जरी असता, इव्हन अमेरिकेत जरी असता तरी त्याच्यावरती त्यावेळेस काही करता आलं नसतं. त्यामुळं डायरेक्टली लगेच पेशंट हा सकम होतो. सर CCTV असतील की एक मिनिट त्या एक मिनिट ही स्थिती आहे. त्यासाठी आपण जे काय आहे ते पोस्टमॉर्टमसाठी आपण बॉडी पाठवून त्याच्यावरती सगळं क्लिअर होतं. त्यात कुठलाही प्रश्न किंवा झाकणे किंवा काही असा प्रश्न नाही.
एवढंच आहे की बॅड लक ते हां याच्यामध्ये की ते ऑपरेशन लवकर होण्याच्या ते अगोदर ते पटलं. ओके ठीक आहे. पण अँजिओग्राफीमध्ये अँजिओग्राफी नॉर्मल आलेली आहे. बाकीचं आणखी का दुखतंय म्हणून ते आणखी सिटी स्कॅन केलं त्यांनी, 2D इको केलं. त्यावेळेस दिसलं की अरे हा प्रॉब्लेम इथं आहे पाठदुखीमध्ये. एकाच वेळेस सगळे इन्व्हेस्टिगेशन करू शकणार आहेत का? अननेसेसरी करू शकणार आहेत का? नाही. म्हणजे एखाद्याचं डोकं दुखतंय म्हणल्यानंतर त्याचे 1000 कारणं आहे. पण एखाद्याचं असू शकतं की जास्त डोकं दुखायला लागलं तर रक्तवाहिनी फुटायला लागलेली असेल, असू शकतं. म्हणून काय सगळ्यांचं जे MRI, CT स्कॅन, सगळे ब्लड रिपोर्ट आपण करतो का? नाहीत करत. ज्या ज्या कंडिशन, जे सिम्पटम असतात त्याप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यांचा दुसरा आरोप असा आहे की पेशंट डेथ झाल्यानंतर पण आम्हाला सांगितलं नाही किंवा आम्ही 2 तास तिथं वेट करत बसलो तर आम्हाला आत पण सोडलं नाही आणि परत मेडिसिन आणायला लावलं. स्टाफ कुठं गेम खेळत बसतात वगैरे, त्या बाबतीत काही कारवाईबद्दल आपण बऱ्याच वेळेस कसं असं सांगतो की काही पेशंटकडून इंजेक्शन्स किंवा काय असं जर बघितलं तर तिथल्या ज्या काही इमर्जन्सी ड्रग आपण म्हणतो, ती इमर्जन्सी ड्रग तिथले वापरले दिले जातात. कुठल्या गोळ्या किंवा काय जे म्हणतात ते जे सांगितलं असतं ते बघतो मी काय असं त्या स्टाफचा. तर हे जे त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे आपण बसतो. सीसीटीव्ही सर्च करा. हो. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. असं एक नाही. लक्षात घे बा, आम्ही एक धाराशिव कुठं आहे, धाराशिव कळंब एक तालुक्यातून लक्षात घे, मला माहिती आहे धाराशिवच नाही, इथून जामखेड नगरपासून तिचे पेशंट्स इथं आहे. का उगाच का विश्वास जतन करण्यासाठी जो प्रयत्न आहे एका दिवसात तो विश्वास असा मिळवता येऊ शकत नाही, 2 हे ते लक्षात 5 घ्या. साखरी डॉक्टर कुठं होता? मी साखरी परत डॉक्टर आणखी कुठं तिथंच होता? मी 2 काय ते 5 सांगाल सिरियस पेशंट असतात. व्यवस्थित आपण डॉक्टरांशी ही व्यवस्थित ती शब्दात म्हणतोय एक मारला मिनिट, पेशंट, एक मिनिट, त्याची भाषा तशी. एक मिनिट. अशा प्रकारे बोलणं योग्य नसतं, हे लक्षात बोलणं नाही, त्याला काही 2 ना काही. मारायला पाहिजे होतं यार. हे बोलण्याची आमच्या भाषा भावनेचं तशी. भावना तर बघा, माणूस भावना वाढलं काय एक करायचं? लक्षात घे. भावना समजू शकतो, परंतु बोलताना व्यवस्थित आपण त्यांच्याशी बोलणं गरजेचं असतं. बोलताना म्हणजे मारला पेशंट म्हणतो, काय करायचं ते कर म्हणजे. काय करायचं तुमच्याच्यानं काय बोलत नाही, त्यांना काय बोलला, तुमच्याच्यानं माझं